आता पाहूयात बातम्या विस्तारानं। महत्त्वाची बातमी, महायुती सरकारचं खातेवाटप जाहीर झालंय। मुख्यमंत्री फडणवीसांकडे गृह खातं आहे। फडणवीसांकडे गृहसह ऊर्जा, सामान्य प्रशासन आणि कायदे विभाग हे खातं आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंकडे नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम खातं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे पुन्हा एकदा अर्थ आणि नियोजन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे। फडणवीसांकडे 5 खाती, शिंदेंकडे 3 आणि दादांकडे 2 खाती आहेत। पुन्हा एकदा तुम्हाला आदिवासी विकास मंत्रिपदी वर्णी तुमची लागली, याआधी सुद्धा तुम्ही होते। काय नेमकी पहिली प्रतिक्रिया खाते वाटप झालेलं आहे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आदिवासी विभागाची जबाबदारी माझ्यावर विश्वास दर्शवून 2019 मध्ये सुद्धा टाकली। त्या कमी कालावधीमध्ये आदिवासी विभागाच्या माध्यमातून ज्या विविध योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचवल्या जाते त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रवास करून चांगली अंमलबजावणी केली। परत एकदा आदरणीय देवेंद्रजींनी माझ्यावर विश्वास दर्शवून आदिवासी विभागाची माझ्यावर जबाबदारी टाकली। येणाऱ्या काळामध्ये जो माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे, आदिवासी विभागाची जबाबदारी दिलेली आहे, ती प्रभावीपणे पार पाडील आणि विश्वासाला मी पात्र ठरेल। आणि जो विश्वास दाखवलेला आहे, जनतेचा जो माझ्याप्रती असलेली जी अपेक्षा आहे त्याला सार्थक ठरवेल, एवढं मी या क्षणी सांगतो। कॅमेरामन विशाल रायपुरेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, नागपूर।